हाय हॅलो फ्रेंड्स माय डार्लिंग्स वेलकम ऑन माय चॅनल. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आज रेसिपी आहे फिश फ्राय. तर मी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता मीठ आणि लाल तिखट लावून घेतलेलं आहे ऑलरेडी. हा मी मासा घेतलेला आहे, ह्याला पण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हा नदीचा पहाडी मासा आहे असे माझ्या मिस्टरांनी सांगितलं, त्यामुळे त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही. आणून दिले, कर म्हटलं की आपण करायचं. तर बघा, स्वच्छ धुवून ते मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे फिशला. आणि आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. जसा तवा तापला की आपण त्याच्यामध्ये मासे फ्राय करायला घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता मी मॅरिनेट केले त्या माशांनाही मी लाल तिखट, मीठ आणि हळद लावलेली आहे. तर तवा चांगला तापत आलेला आहे. आपण त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकून घेऊया. हे बघा, तेल टाकल्यावर आपण थोडा वेळ थांबूया. तेलाला पण चांगलं गरम होऊ देऊया. तेल चांगलं तापलं की आपण मासे त्यात सोडूया मैत्रिणींनो. तर बघा, तेल चांगलं तापलंय आणि धूर पण यायला लागलाय. तर बघू शकता तुम्ही. आता आपण मासे त्यात सोडूया. मैत्रिणींनो, जास्त तेल घेतलेलं नाही आहे. आपली कसं फंडा आहे आपला, साधी सोपी आईच्या हातची रेसिपी. तर बघू शकता तुम्ही, तेल चांगलं तापलेलं आहे, खूप धूर उठलेला आहे. माशांचा पण चांगला धूर आणि जाळ निघणार आहे. तर बघा, मी गॅस बारीक केलेला आहे. आणि तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगते, मी रवा घेतला होता, त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ टाकून मी त्याला रव्यामध्ये घोळवून घेतलेलं आहे. आणि जे मी फिश मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यांनाही मी लाल तिखट, हळद आणि मीठ लावलं होतं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आधी लिंबू पिळू शकता. हा आहे मासा जो राहिला आहे, त्याचं डोकं, मुंडकं काय म्हणू शकता, त्याचा मी रस्सा करणार आहे. तर रस्सा कर करायची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवीन मैत्रिणींनो. तर बघा, मासा आता इतका काही जास्त तवा गरम झाला आहे, पण मी मोठा केलेला नाही. चांगला भाजू दे म्हणून मी बारीक गॅसवरच ठेवला आहे. जास्त लवकर मोठा गॅस केला की लगेच खालून जळू शकतो आणि वरतीपर्यंत तो व्यवस्थित शिजत नाही. त्यामुळं थोडंसं तेल अजून टाकून घेते, कारण बघा मगाशी खूप कमी टाकलं होतं. थोडंसं भाजत येईल तसं तसं थोडं 1-2 चमचे तेल टाकायचं मैत्रिणींनो. भरपूर जास्त तेल टाकायचं नाही. तर बघू शकता, मी ह्याला आता पलटी करून घेतलं आहे आणि खूप छान रंग आलेला आहे. हे काय अजून नाही आहे, अजून खूप वेळ आपण भाजायचं आहे. पण आत्ताच बघा, रंग किती सुंदर आलेला आहे आणि सुगंधी खूप छान येतो आहे मैत्रिणींनो. तर मासा चांगला भाजायला लागला आहे, खरपूस भाजायचा आहे आपल्याला. आणि आपल्याला बघा, आता परत एकदा आपण त्याला पलटी मारून घेऊया. अरे, अरे, अरे छोटे मियाँ, लवकर पलटी मार. हे बघा, काही लोकं असतात, जसं ही किती त्रास देते बघा. अशीच लोकं आपल्या आयुष्यात असतील तर आपल्याला असंच पलटी मारून पुढं जायचं आहे मैत्रिणींनो. बघा, मासा चांगला खरपूस भाजलेला आहे. आणि आता बघा, परत मी पलटी मारून घेते आणि असे सगळे मासे मी पलटी मारून घेतलेले आहेत. आयुष्यामध्ये चढ उतार येतात मैत्रिणींनो, त्याचा जास्त विचार करायचा नाही. तर बघा, मासा कसा दिसायला लागला आहे, मी क्लोजअपमध्ये दाखवायला लागले. आणि असे सगळे मासे आपण फ्राय करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. आता मी काय करते, मधले मासे बाहेर काढून साईडचे मासे त्याच्या आतमध्ये घेते. म्हणजे कसं, आपल्याला त्यालाही चांगलं भाजायचं आहे. आणि मधले मासे जळू नयेत म्हणून त्यांना बाजूला करून आपण कडेचे मासे आत ढकलायचे. असं करून मी सगळे मासे फ्राय करून घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. तर बघू शकता तुम्ही फायनल रिझल्ट आता कसा आहे तो. तर बघूया आपण. एक अर्धा लिंबू मी याच्यावर पिळून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, मला कमेंट करून सांगा की लिंबू टाकतात का नाही टाकत, पण मी तर टाकून घेतलेला आहे, थोडासा टँगी टेस्ट यावा म्हणून. आणि ह्याच्यानंतर तुम्ही बघा, आता मी चांगलं परत एकदा पलटी मारून सगळे फिश चांगले फ्राय करून झालेले आहेत आपले. आणि हा आहे आपला फायनल रिझल्ट मैत्रिणींनो. तर बघू शकता कसले मस्त भाजलेले आहेत. असंच तुम्ही ही प्रयत्न करा मैत्रिणींनो. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. जास्तीत जास्त शेअर करा ही रेसिपी. आणि बघू शकता तुम्ही, फायनली रेसिपी झालेली आहे. तर आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून मी तुम्हाला ह्याचा फायनल लूक दाखवणार आहे. त्याच्या आधी आपल्याला एक
कोशिंबीर करून घेतलेली आहे मी मैत्रिणींनो. काकडी, गाजर आणि हे शिजवलेले मक्याच्या कणसाचे बी आहेत म्हणजे स्वीट कॉर्न. ही सगळी कोशिंबीर मी बनवून घेते. ह्याच्यात थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे मैत्रिणींनो. आपण हे सगळं पूर्णपणे व्यवस्थित हलवून घेऊया. आयुष्यात खूप चढ उतार येतात मैत्रिणी, जास्त विचार करायचा नाही. टेन्शन लेणे का नाही देणे का. तर चला, अशीच मी कोशिंबीर करून घेतलेली आहे आता. आणि हा बघा फायनल रिझल्ट, फायनल लूक. तर कोशिंबीर, कांदे भरपूरसे आणि फ्राय केलेले फिश, मासे. अशा प्रकारे तुम्ही डिश बनवून बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप खूप छान झालेली आहे ही डिश. तुम्ही बघितला मी किती छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. थँक यू सो मच मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ